ज्यावेळी मी हे चरित्र लिहिण्यास घेतले त्यावेळी ते इथवर देखील पूर्ण होईल की काय याची मला शंकाच होती. माझी प्रकृती दिवसेंदिवस क्षीण होत चालली आहे. लिहिण्याची ताकद पुरेशी नसल्याने मनातली इच्छा अपुरी राहणार की काय अशी मला भीती वाटू लागली आहे. देहाच्या शक्तीविरुद्ध अंतरीच्या इच्छेचा पाठिंबा घेऊन आता एकाच प्रकरणात माझे हे आत्मचरित्र आटोपते घेण्याचा मी विचार केला आहे. मी मॅट्रिकची परीक्षा पास झाले आणि मला जगन्नाथ शंकर शेठची संस्कृतची स्कॉलरशिप मिळाली. याबद्दल स्मितबाईंनी माझे अंतःकरणपूर्वक अभिनंदन केले. पण त्या अभिनंदनाचा माझ्या मनाला उल्हास येण्याइतका परिणाम माझ्यावर मुळीच झाला नाही. तू आता पुढे कोणत्या कॉलेजात जाणार आहेस? स्मितबाईंनी मला विचारले. पुढल्या शिक्षणाची मला मुळीच हौस राहिलेली नाही. धर्माच्या पैशावर मी आजपर्यंत अभ्यास केला, पण आता कॉलेजच्या खर्चासाठी दुसऱ्यावर भार घालावा ही कल्पना मला मरणप्राय दुःख देते. संस्कृतची स्कॉलरशिप मिळाली असताही तू पुढचा अभ्यास सोडून द्यावास असं मला वाटत नाही. कॉलेजात जाण्याची तुला उत्कंठा असेल तर मिशनच्या अधिकाऱ्याचं मन वळवून मी तुझ्या पुढील अभ्यासाची तजवीज करीन. माफ करा, मला तुमची योजना स्वीकारता येत नाही. उपकारच घ्यायचे तर ते मिशनचे घेण्यापेक्षा माझ्या नातेवाईकांचेच घेणं मला जास्त बरं वाटेल. मी दृढ निश्चयाच्या स्वराने सांगितले. जशी तुझी मर्जी. खरं बोलायचं म्हणजे तुझ्यासारख्या मुलीला पुढल्या शिक्षणासाठी विलायतेलाच पाठवलं पाहिजे. स्मितबाईच्या या शब्दांनी माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. मी विलायतेत जावे असे पूर्वी आणखी कुणी म्हटले होते का? मी अडखळत विचारले. विलायतेत जायला बराच खर्च लागतो का? गालातल्या गालात हसून स्मितबाई म्हणाल्या, बराच तर खरा, पण बराच म्हणजे किती ह्याची तुला कल्पनाही होणार नाही. शिवाय परकी लोकात, परकीय रीतिरिवाजात, अगदी भिन्न पद्धतीच्या खाण्यापिण्यात तुला कसे दिवस काढता येतील हा मोठाच प्रश्न आहे. विलायतेत जायचं म्हणजे हिंदूंचे सर्व आचारविचार तुला सोडावे लागतील. खाण्यापिण्याचा विधिनिषेध बाळगता यायचा नाही. पोशाखातही फरक करावा लागेल. पण ह्या विषयाची चर्चा कशाला? आहे त्या स्थितीत तुला विलायतेत जाणं अशक्य आहे. अगदी नकळत मी एक दीर्घ निश्वास सोडला. तो पाहून स्मितबाई पुन्हा म्हणाल्या, तुला वाईट वाटलं का? विलायतेला जावं असं तुझ्या मनानं घेतलं आहे का? आहे, फार आहे. विलायतेला जावं असं मला अगदी मनापासून वाटतं. कुठंतरी जगातून म्हणजे या हिंदुस्थानातून नाहीसं व्हावं असं वाटतं. मागं जीव तळमळायला इथं कुणीच नाही. माझ्या सुखदुःखाची वाटेकरीण एकटी मीच. मी दुर्दैवी आहे. अनाथपणात देखील कुणाचा आसरा घ्यावा असं मला वाटत नाहीसं झालं आहे. माझ्या संपर्कानं मला आसरा देणाऱ्या जीवाभावाच्या माणसांवरही संकटे येतात. हिंदुस्थानात राहून माझ्या इष्टमित्रांना संकटात टाकण्यापेक्षा विलायतेत जाऊन का नाहीसं होऊ नये? आत्महत्या करण्याइतका अविचार माझ्या ठाई असता तर मी तीही केली असती. इतका मला माझ्या जीवाचा वीट आला आहे. गंभीरपणे स्मितबाई म्हणाल्या, असे भलते विचार मनात आणू नकोस. या अफाट जगतात आपलं जीवन कामी लावायला तुला पुष्कळ जागा आहे, पण नाहीसं होणं मात्र तुला शक्य नाही. एकदम गडप होऊन जाण्यासाठी विलायतेत जावं असं तुला जर वाटत असेल तर तो तुझा गैरसमज आहे. विलायतेत गेल्याने गडप होण्याऐवजी तुझी कीर्ती उलट चोहीकडे फाकेल. मात्र तू महत्वाकांक्षी आहेस हे तुला कळत नसलं तरी मला दिसतं आहे. अल्पशा यशात तुला तृप्ती वाटत नाही. विलायतेला जावं अशी तितकीच तुला उत्कंठा असेल तर मी त्याला एखादा उपाय शोधून काढण्याचा प्रयत्न करीन. दोन्ही हातांनी स्मितबाईंचा हात घट्ट धरून मी म्हणाले, काय तुम्ही मला विलायतेला पाठवाल? तुम्ही मला विलायतेला पाठवाल तर मी आमरण तुमचे उपकार कधीही विसरणार नाही. पण त्याच्यासाठी एक मोठं धाडस करावं लागेल. मी उत्कंठेने विचारले. विलायतेला जाण्यासाठी मी वाटेल ते धाडस करायला तयार आहे. माझ्या पाठीवरून हळूहळू हात फिरवून स्मितबाई म्हणाली, हे म्हणणं जितकं सोपं आहे असं तुला वाटतं तितकाच प्रत्यक्ष अनुभव फार बिकट जाईल. पहिल्यानं तुला पोशाख बदलावा लागेल, नंतर आहार बदलावा लागेल. विलायतेच्या हवेत शाकाहारी राहून तुला जगता येणार नाही. तुला विधर्मीयांच्या हातचं अन्न खावं लागेल, प्रसंगी मद्यही घ्यावं लागेल. मग तुझ्या धर्माचं कसं होईल? धर्माचा आणि आहाराचा काही संबंध नाही. शक्य तेवढा वेळ मी शाकाहारी राहण्याचाच प्रयत्न करीन. नच निभावलं तर मांसाहार पत्करायलाही मला काही वाटणार नाही. मांसाहारात माझा धर्म नष्ट कसा होईल?
एक मुठभर ब्राह्मणाखेरीज सारेच हिंदू मांसाहारी आहेत. शिवाय पंजाब आणि बंगालातील तर ब्राह्मणही मांसाहारी आहेत असं म्हणतात. माझे हे उत्तर ऐकून स्मितबाई कौतुकाने हसल्या आणि क्षणभर माझ्या तोंडाकडे टक लावून मला म्हणाल्या, हे बोलताना तुला जितकं सोपं वाटतं आहे तितकं प्रत्यक्ष अनुभवाअंती वाटणार नाही. तू मांसाहारालाही तयार झालीस असं आपण घटकाभर गृहीत धरू, तरीही तुझा कार्यभाग होणार नाही. तू परक्यांच्या मुलखात जाणार आहेस, त्यातही तुम्ही काळ्या वर्णाचे लोक. तिकडील लोकांना तुझ्याबद्दल आपलेपणा वाटायला त्या लोकांशी तुझं कोणत्या प्रकारचं साम्य नाही. वर्णानं परकी, पोशाखाने परकी, आचारानं परकी, राहणीत परकी आणि विशेषतः धर्मानं परकी अशी तू त्या सुसंस्कृत लोकात कशी मिसळू शकशील? मी तुला पूर्वीच सांगितलं की विलायतेला जायचं म्हणजे तुला एक धाडस करावं लागेल. वर्णाचा परकेपणा बदलणं तुझ्या हातचं नाही, पण परकेपणाचे इतर अडथळे दूर करणं अगदी सोपं आहे. आम्हा मिशनरी लोकांच्या सहवासानं आम्हा युरोपियन लोकांचे आचारविचार तुझ्या चांगल्याच परिचयाचे झाले आहेत. त्यामुळं ते आचारात आणणं तुझ्यासारख्या बुद्धिमान मुलीला कठीण जाणार नाही. आचारविचारांची बाब फारशी महत्त्वाची नाही. पोशाख बदलणं मात्र आवश्यक आहे. पण कोणत्याही परदेशात जाताना त्या परकीय लोकात आपलेपणाची भावना उत्पन्न करण्याचं खरं आणि एकच साधन म्हणजे धर्म आहे. विलायतेतील सर्व लोक ख्रिस्ती आहेत. तू ख्रिस्ती असतीस तर विलायतेला जाणं तुला मुळीच कठीण गेलं नसतं. इतकं बोलून स्मितबाई थांबल्या आणि उत्कंठेने माझ्या तोंडाकडे पाहत राहिल्या. मी काहीच बोलत नाही असे पाहून त्या पुढे म्हणाल्या, नुसतं विलायतेला जाण्यासाठी तू धर्मांतर करावंस असं मी केव्हाही म्हणणार नाही. श्रद्धेशिवाय केलेलं धर्मांतर खोटं आहे, ती लबाडी होईल. प्रभू येशू ख्रिस्तावर तुझा विश्वास बसत चालला असेल तरच तू धर्मांतर करणं इष्ट होईल. आमच्या पवित्र शास्त्रांचा तू चांगला अभ्यास केला आहेस. अजूनही पुष्कळ ग्रंथ आहेत. इच्छा असल्यास तू त्याचं अध्ययन कर. प्रभू येशू ख्रिस्तावर दृढ निष्ठा उत्पन्न होऊन तारणाच्या मार्गाचं तू अवलंबन करावं अशी प्रभूनं तुला बुद्धी दिली. तू ख्रिस्ती झालीस तर धर्माच्या अभ्यासासाठी म्हणून तुला विलायतेला पाठवण्याची योजना करण्याचा मी प्रयत्न करीन. प्रभू येशू ख्रिस्तावर माझा पूर्ण विश्वास आहे. पवित्र शास्त्राबद्दल माझा निस्सीम आदर आहे. भगवद्गीते इतकंच त्या ग्रंथावर माझं प्रेम आहे. पण प्रभू येशू ख्रिस्ताची भक्ती करण्यासाठी माझ्या धर्माचा मी का त्याग करावा हेच समजत नाही मला. माझा धर्म अत्यंत उदार आहे. जगाच्या कल्याणासाठी ईश्वरानं अनंत अवतार घेतले असं माझा धर्म सांगतो. प्रभू येशू ख्रिस्ताचा अवतार ही त्यातीलच एक अवतार आहे असं मला अंतःकरणापासून वाटतं. हिंदू धर्माची एक अनुयायी या नात्यानं ख्रिस्त आणि कृष्ण दोन्ही मला सारखेच आहेत. माझ्या खोलीत कृष्णाच्या तसबिरी शेजारीच ख्रिस्ताची तसबीर असल्याचं तुम्हाला दिसून येईल. एकाच हातातल्या फुलांनी मी दोघांचीही पूजा करते. एकाच निरांजनानं मी दोघांनाही ओवाळते. हे एकच मस्तक त्या दोघांच्याही चरणावर ठेवते. पण त्यामुळं मी अधर्म केला असं मला केव्हाही वाटत नाही. स्मितबाईच्या चेहऱ्यावर निराशेची झुळूक दिसली. फार मृदू स्वराने त्या मला म्हणाल्या, थोडा वेळ विचार केलास तर तुझी कुठेतरी चूक होती आहे असं तुझं तुलाच वाटेल. ईश्वर एकच आहे आणि जगाचं तारण करणारा त्याचा प्रभू येशू ख्रिस्त एकच आहे. मी तुझ्याशी जास्त वाद घालू इच्छित नाही, कारण हा श्रद्धेचा प्रश्न आहे, जबरदस्तीचा नाही. अगदी सूक्ष्म दृष्टीनं पवित्र शास्त्राचा पुन्हा अभ्यास कर, म्हणजे चूक कुठं होत आहे हे तुझं तुलाच कळून येईल. एवढेच बोलून बाई निघून गेल्या. आपल्याशीच हसत मी क्षणभर तशीच उभी राहिले. बाईच्या भाषणाने माझ्या मनात वेगवेगळ्या प्रकारचे विचार आले. आमच्या धर्मग्रंथाच्या अभ्यासाने ईश्वरविषयी व्यापक भावना आणि हिंदू धर्माची सर्वग्राही उदारता माझ्या मनावर ह्यापूर्वीच ठसली नसती तर स्मितबाईने दाखवलेल्या मोहाला मी बळी पडले असते का, असा प्रश्नही माझ्या मनात आला. आमच्या या संवादाचा पुन्हा पुन्हा मी मनाशी विचार करू लागले असता माझे मलाच हसू आले. मी वेड्यासारखी आपल्याशीच हसू लागले, तोच माझ्या कानी शब्द आले, हसते आहेस कुणाबरोबर? भांगबिंग तर नाही ना घेतलीस? की संस्कृतची स्कॉलरशिप मिळाल्याचा कैफ चढला आहे? मी दचकून समोर पाहिले तो चंदू समोर उभा. त्याचा तो हसतमुख चेहरा पाहताच माझ्या हृदयाला आनंदाचे भरते आले. एकदम धावत जाऊन त्याला मिठी मारावी असे मनात आले असताही माझ्या नकळत माझी मान खाली गळाली. चंदू म्हणाला, आम्ही बोलायच्याही लायकीचे राहिलो नाही वाटतं. नुसती पहिली परीक्षा पास होतात जर एवढा गर्व,
तर BA MA झाल्यावर आमची ओळखसुद्धा राहणार नाही. चंदूच्या भाषणाचा मला अगदी राग आला. मी फणकाऱ्याने म्हटले, असं हिणवायला नको काही. BA MA होणं काही मोठंसं कठीण नाही. नुसती इथलीच काय, पण विलायतीची सुद्धा डिग्री घेऊन येईन. चंदू मोठमोठ्याने हसत म्हणाला, याल बुवा, कुणी सांगावं, तुम्ही तशाच पंडिता आहात. पण विलायतीला जाणार कोणत्या जोरावर? स्वतःच्या मनगटाच्या जोरावर, मी गंभीरपणाने उत्तर दिले. मनगटाच्या जोरावर? मग ह्या बांगड्यांचं काय होणार? त्याला खिजवण्यासाठी मी म्हटले, मला विधवेला बांगड्याशी काय करायचं आहे? ह्या बांगड्या आता जाणार. आणि कुंकू? तेही जाणार, मी अगदी गंभीरपणाने उत्तर दिले. चंदू अगदी आश्चर्यचकित होऊन क्षणभर अगदी स्तब्ध राहिला. मस्करीची कुस्करी होते की काय असे मला वाटत होते. तरीही मी म्हटले, मी ख्रिस्ती होणार. विलायतीला जाण्यासाठी मी ख्रिस्ती होणार. चंदू एकदम ओरडला, तू ख्रिस्ती होणार? विलायतीला जाण्यासाठी ख्रिस्ती होणार? तुझ्या धर्माची तुला काहीच चाड नाही का? का असावी? माझ्या धर्मानं माझ्यासाठी काय केलं आहे? धर्माबद्दलच्या तुम्हा लोकांच्या खोट्या कल्पनांमुळेच माझा छळ झाला. मी सासर माहेराला मुकले, ताईच्या घराला मुकले. काकांचं पितृवात्सल्य मला पारखं झालं. धर्माचा अभिमान मी बाळगावा असं माझ्या धर्मीयांनी माझ्या अनाथ अपंग स्थितीत काय केलं आहे? माझ्या धर्माचा मला अभिमान वाटावा असे कोणते प्रसंग माझ्या आयुष्यात घडले आहेत? खरं आहे, एक दीर्घ निश्वास टाकून चंदू म्हणाला. चंदूचा भोळेपणा पाहून मी मनातल्या मनात हसले, पण ते हसू मी चेहऱ्यावर दिसू दिले नाही. विलायतीला जाण्यासाठी जर तू ख्रिस्ती होत असशील तर तसं करण्याची जरुरी नाही. पण खरोखरच जर तुझी हिंदू धर्मावरची श्रद्धा उडाली असेल. एक मोठा दीर्घ निश्वास टाकून तो पुढे म्हणाला, तर दुर्दैव आमचं आणि आमच्या हिंदू धर्माचं. हिंदू धर्मावरची माझी निष्ठा तुमच्यासारखी डळमळीत नाही. वैदिक हिंदू धर्माचा मला तिटकारा आलेला नाही. पण आज प्रचारात असलेल्या हिंदू धर्माची आणि तुम्हा हिंदूंची मला शिसारी आली आहे. आणि तेवढ्यासाठी खऱ्या हिंदू धर्माला पारखं झालेलं हे हिंदुस्तान टाकून कुठेतरी नाहीसं होण्यासाठीच मी विलायतीला जाणार आहे. अगदी आपल्याशीच विचार करीत असल्यासारखा चंदू म्हणाला, असंच असेल तर ख्रिस्ती होण्याची काही जरुरी नाही. एक आनंदाची बातमी सांगण्यासाठी म्हणून मी आज आलो आणि तू मात्र मला जबरदस्त धक्का दिलास. मी जिज्ञासापूर्वक विचारले, माझ्यासारख्या दुर्दैवी माणसाच्या कानी कसली आनंदाची बातमी येणार? काकांनी तुला विलायतीला पाठवण्याची योजना केली आहे. चंदूने सांगितलेली बातमी ऐकून मी अगदी स्तंभित झाले. चंदू पुढे बोलू लागला, आमच्या तालुक्याच्या गावचे म्हणजे चिपळूणचे रावसाहेब प्रधान मामलेदार आहेत. त्यांचे एक व्याही प्रोफेसर शंकर आबाजी भिसे विलायतेत असतात. ते परवा चिपळूणला आले होते. काका योगायोगानं प्रधान रावसाहेबांना भेटायला गेले होते. तिथं प्रोफेसर भिशांची आणखी त्यांची गाठ पडली. त्यावेळी बोलता बोलता सहज तुझी गोष्ट निघाली. प्रोफेसर भिसे या खेपेला विलायतेला जाताना सहकुटुंब सहपरिवार जाणार आहेत. त्यांची बायको पहिल्यानंच विलायतेला जायची असल्यामुळं तिला कुणीतरी सोबतीन बरोबर पाहिजे आहे. भिसे फार प्रेमळ गृहस्थ आहेत. तुझी हकीकत ऐकून त्यांना तुझ्याबद्दल सहानुभूती उत्पन्न झाली आणि एक पंथ दो काज या नात्याने त्यांनी तुला बरोबर न्यायचं ठरवलं आहे. मी अगदी स्तंभित होऊन गेले होते. मी मनात म्हटले, काय हा ईश्वरी चमत्कार! समाधानाच्या दृष्टीने माझ्या आयुष्यातला हा पहिला योगायोग. विलायतेला जायचे मनात येण्यापूर्वीच माझ्या विलायतेला जाण्याची तयारी सुद्धा झालेली असावी, हा एक ईश्वरी चमत्कारच असला पाहिजे असे मला वाटले. सर्व हकीकत तपशीलवार सांगण्यास चंदूने सुरुवात केली. मंत्रमुग्धाप्रमाणे मी ती ऐकत राहिले असता स्मितबाई तेथे आल्या. चंदूने त्यांना ती सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर खिन्नपणाची थोडीशी छटा आल्याचा मला भास झाला. बळेच हसून त्या मला म्हणाल्या, मी तुझं अभिनंदन करते. हा खरोखरच ईश्वरी योगायोग आहे. तू विलायतीला जाताना मी काही पत्र देईन. त्यांचा तुला तिकडे फार उपयोग होईल. आमचं मिशन विलायतेत तुला शक्य ती मदत करील अशी मी तजवीज करीन. प्रोफेसर भिशांची पत्नी खरोखरच फार प्रेमळ होती. मी सोबत येत आहे ह्याचाच तिला आनंद झाला होता. प्रोफेसर भिसे तर मला वात्सल्याची मूर्तिमंत प्रतिमाच वाटले. शाकाहारी राहूनही विलायतेत राहता येते हे कित्येक वर्षाच्या स्वानुभवाने आपण सांगू शकतो. अशा तऱ्हेचे खात्रीपूर्वक आश्वासन प्रोफेसर भिशांकडून मला मिळाल्यामुळे विलायतेला जाण्याचे मला दुप्पट धैर्य आले.
मी त्यांच्याच कुटुंबातील एक या नात्याने जाणार असल्यामुळे पासपोर्ट मिळण्याची पंचाईत पडली नाही. माझ्या चरित्राचा एक विभाग इथे संपला. पुढे काय झाले? मी परत हिंदुस्थानात आले का? काकांची आणि ताईची पुन्हा गाठ पडली का? नानासाहेबांचे काय झाले? बनीचा आणि माझा पुन्हा संबंध आला का? लीलेचे आणि माझे नाते कोणत्या स्वरूपात राहिले? आणि चंदूबद्दल मला काहीच लिहिता येत नाही. चंदू माझ्या जीवनाचा ध्रुव तारा. चंदूच्याच उदयाने माझ्या जीवन समुद्रात निरनिराळ्या लहरी उत्पन्न झाल्या. माझ्या पुढील आयुष्यक्रमात जे काही विलक्षण रूपांतर घडले ते केवळ एक त्याच्याचमुळे. चंदू माझा कोण? मी चंदूची कोण? ईश्वराने माझी प्रकृती चांगली ठेवली तर माझ्या चरित्राचा पुढला भाग मी केव्हा तरी लिहून काढीन. दुसऱ्या दिवशी मला हिंदुस्थान सोडायचे होते. त्यामुळे काका आणि ताई यांची भेट होणे तर अशक्य झाले. प्रोफेसर भिशांना पोचवायला त्यांची सर्व आप्त मंडळी आली होती. त्यात त्यांचे जावई नानासाहेब प्रधान हेही आले होते. ते चंदूचे कॉलेज बंधू असल्याचे त्याच वेळी सर्वांना कळले. आम्ही लॉन्चमध्ये बसायला निघालो तेव्हा चंदूच्या डोळ्यातून घळघळ अश्रुधारा वाहू लागल्या. एक जोराचा हुंदका येऊन मीही ढसाढसा रडू लागले. ते पाहून स्वतःच्या डोळ्यातील अश्रू पुशीत असलेल्या प्रोफेसर भिशांच्या पत्नीने मला हृदयाशी धरून माझे सांत्वन करण्यास सुरुवात केली. दुर्दैवाने झालेल्या माझ्या छळामुळे उत्पन्न झालेला माझा हिंदुस्थानचा तिटकारा, हिंदुस्थान सोडण्याचा प्रत्यक्ष प्रसंग येताच एका क्षणार्धात मावळून गेला. हिंदुस्थान जसजसे दूर होऊ लागले तसतसे हिंदुस्थानच्या प्रेमाने माझे हृदय भरून येऊ लागले. माझे हिंदुस्थान मला पुन्हा दिसेल काय, एवढा एकच विचार माझ्या हृदयात सळसळत होता. आप्त, मित्र, गणगोत या सर्वांची मला पूर्णपणे विस्मृती झाली होती. एकच विचार, पुन्हा पुन्हा तोच विचार. माझी ही पुण्यरूपा मातृभूमी मला पुन्हा दिसेल का? पुढे काय? सर्वसाक्षी भगवंता, पुढे काय? आता केव्हा परत भेट?